मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. सरकारनं अल्कोहोलयुक्त हँड सॅनिटायझरच्या निर्यातीवरील सर्व निर्बंध हटवले आहे. सॅनिटायझर कंटेनरच्या निर्यातीवर त्वरित बंदी उठवण्यात आली आहे. आता सॅनिटायझर कोणत्याही पॅकेजिंगमध्ये निर्यात करता येईल असं परराष्ट्र व्यापार मंत्रालयाच्या महासंचालनालयाच्या सूचनेत म्हटलं आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सुभाष खुंटिया यांनी आरोग्य विमा प्रदात्यांना रोग विशिष्ट विमा आणण्याची विनंती केली आहे. यामुळे विमाधारकांना विविध रोगांच्या उपचारामध्ये मदत होईल असं ते म्हणाले. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. राज्यात परतीचा पाऊस, वादळी वारे आणि अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी काल विविध यंत्रणांकडून आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. पिकांची आणि मालमत्ता नुकसानीबाबत माहिती घेताना त्यांनी सर्व यंत्रणांना मनुष्यहानी होऊ नये यासाठी सावध राहण्याचे निर्देश दिले आहे. राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना अमरावती न्यायालयानं पोलीस मारहाण प्रकरणात 3 महिन्यांची शिक्षा आणि 15,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. 8 वर्षांपूर्वी यशोमती ठाकूर यांनी अमरावतीतल्या अंबादेवी मंदिराजवळ पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. यामध्ये त्यांच्या वाहन चालक आणि 2 कार्यकर्त्यांचाही समावेश होता. दरम्यान त्यांनी जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयानं मंजूर केला आहे. राज्याच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या रिक्त पदांना मंजुरी देण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना उपाययोजना संदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्यात काल दिवसभरात आणखी 10,226 कोविड बाधितांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या 15,64,615 इतकी झाली आहे. राज्यात आतापर्यंत 13,30,463 रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून सध्या 1,92,459 रुग्णांवर उपचार सुरू आहे. प्रसिद्ध वेशभूषाकार भानुमती राजोपाध्याय उर्फ भानू अथय्या यांचं काल दीर्घ आजारानं निधन झालं. त्या 91 वर्षांच्या होत्या. 1983 साली आलेल्या गांधी या चित्रपटासाठी त्यांना ऑस्कर पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. गुरुदत्त यांच्या CID या चित्रपटानं त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. सॅनिटाईज करणं, मास्क वापरणं आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणं या त्रिसूत्रीचा आपण उपयोग करा आणि सुरक्षित राहा. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.